नमस्कार, मी सुप्रिया धोरे. माझे एसटी स्टडी गाईड एज्युकेशन चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. तर आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तर ही बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम होतात की वाचलेलं लक्षात राहत नाहीये. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी ह्या 5 टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तर ते कोणकोणचे आहेत, तर चला आता आपण त्या पाहूया. तर पहिली टिप म्हणजे डेली रीडिंग. तर तुम्ही दररोज वाचन करायचं आहे. पहा, वाचन केल्याने काय होतं, आपली मेमरी पॉवर जी असते ती स्ट्रॉंग होत जाते. वाचन किती करायचं आहे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे. मुलांना अभ्यास करण्यासाठी तर डेली रीडिंग आपल्याला करायचं आहे. सकाळी ज्यावेळेस आपल्याला टाइम भेटतो त्यावेळेस पण आपण थोडंफार वाचण्यासाठी वेळ द्यायचा आहे. दुपारी ज्यावेळेस टाइम असेल त्यावेळेस थोडाफार द्या, किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही ऍडजस्ट करू शकाल त्यावेळेस तुम्ही वाचनासाठी थोडासा टायमिंग द्यायचा आहे. परंतु डेली वाचन करायचं आहे. डेली वाचन केल्यानंतर काय होतं की तुम्हाला वाचनाची हळूहळू आवड निर्माण होते. आणि वाचनाची आवड निर्माण झाल्यावर एखाद्या दिवशी जरी तुम्ही वाचन नाही केलं तरी तुमच्या लक्षात येते की आज मी वाचन केलं नाही आणि मी ते करणार आहे. तर डेली जर तुम्ही स्टडी करत राहाल तर तुमच्या ते लक्षात राहतं आणि तुमचं वाचनाचं टायमिंग पण इन्क्रीज होत जातो. पहिले तुम्ही 20 मिनिटं वाचत असाल तर तुमचा जो टायमिंग आहे तो 40 मिनिटावर जातो, 1 तासावर जातो, 4 तासावर जातो. त्यामुळे काय करायचं, डेली वाचन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस टाइम भेटेल त्यावेळेस वाचन करा. तुम्हाला स्टडी करण्यासाठी वाचन खूप हे महत्वाचे आहे. तुम्ही जर 8 ला असाल किंवा 10th ला असाल तर वाचन खूप महत्वाचं आहे. आणि वाचन हे तुम्ही डेली केल्याने तुमचा अभ्यासही कव्हर होतो आणि वाचनाची तुम्हाला आवडही निर्माण होते. त्यामुळे डेली वाचन हे करत राहा. ज्यावेळेस तुम्हाला टाइम ऍडजस्ट होईल त्यावेळेस तुम्ही वाचण्यासाठी पण थोडाफार वेळ द्या. तर दुसरा पॉइंट आहे की आपला तुमची वाचनाची सुरुवात जी आहे ती तुमच्या आवडत्या पुस्तकापासून करा. पहा, काय मुलांना इंग्लिश मधील चॅप्टर खूप आवडत असतात, काय मुलांना मराठी खूप आवडत असते, काय मुलांना हिस्ट्री मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला बसताना अगोदर जो आवडता विषय आहे, जो आवडता चॅप्टर आहे तो अगोदर ओपन करायचा आहे आणि त्यापासून आपल्याला वाचनाची सुरुवात करायचं आहे. ज्यावेळेस आपण आपले फेवरेट बुक्स वाचत जातो ना, त्यावेळेस आपले फेवरेट बुक्स वाचून झाले तर आपण काय करायचंय, जे आपल्याला अवघड विषय वाटतात किंवा जो आपल्याला चॅप्टर समजत नाही त्या चॅप्टरकडे आपण वळायचं आहे. कारण की अगोदर आपण फेवरेट बुक्स वाचल्यामुळे आपण स्वतःही एक फ्रेश राहतो आणि नंतर मग आपण जर टफ चॅप्टर जर घेतले तर त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम वाचण्यासाठी येत नाही. त्यामुळे अगोदर फेवरेट बुक्स पासून चालू करा. तुम्ही नंतर टफ ही चॅप्टर अगदी सहजपणे सोडवू शकाल, वाचू शकाल. तर आपला तिसरा पॉइंट असा आहे की डेली पुस्तक हे आपल्या जवळ ठेवायचं. पहा, आपण स्कूलमध्ये असाल किंवा स्कूलमधून घरी आला असाल आणि जर तुम्हाला कुठे गावाला वगैरे जायचं असेल तर आपलं पुस्तक हे आपण सोबतही घेऊन जायचं आहे. काय होतं, आपण जर गावी कुठे गेलो किंवा इकडे तिकडे कुठे गेलो तर आपल्या वाचनामध्ये एक ब्रेक पडतो आणि काय होतं, कधीही थोडाफार ब्रेक जरी पडला ना आपल्याला त्या गोष्टी करायला नको वाटत, आपण ते अवॉइड करायला लागतो. त्यासाठी कुठेही आपण जाताना पुस्तक हे कॅरी करायचं आहे. मग ते पुस्तक कुठलं असो ना, तुम्हाला जे आवडतीचं बुक्स असो किंवा तुमचं जर तुम्हाला टार्गेट असेल की हे बुक मला आज वाचून कम्प्लीट करायचं आहे, ते बुक तुम्ही कॅरी करू शकता. परंतु तुमच्या डेली रुटीन मध्ये ब्रेक नाही करायचा. एकदा ब्रेक केला ना तर तुम्हाला त्या गोष्टी नकोशा वाटतात. त्यामुळे कुठेही जाताना तुम्ही स्वतः सोबत बुक्स हे ठेवायचं आहे. आणि आपला चौथा पॉइंट असा आहे की सोशल मीडियाचा वापर फक्त आपल्या स्टडी पुरताच करायचा आहे. पहा, आजकाल सोशल मीडियामुळे मुले अभ्यासाकडे जरा दुर्लक्षच करतात. जर तुम्हाला सोशल मीडियावरती ऑनलाईन क्लासेस बघायचे असतील तर तुम्ही ते बघू शकता किंवा काही मोटिवेशन्स तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही ते ऐकू शकता. परंतु ज्या अनयूजचे ऍप आहेत किंवा गेमिंग आहे, गेमिंगवर आजकाल मुले खूप टाइमपास मोबाईलवरती करताना आपल्याला दिसतात. तर ह्या गोष्टी जरा अवॉइड करायच्या आहेत. ह्या गोष्टीपासून थोडंसं आपल्याला दूर जायचं आहे. हा मोबाईलचा वापर तुम्ही करा. आजकालच्या दुनियामध्ये मोबाईल हा सगळ्यांजवळ आहे हे आपण पाहत आहोत. छोट्या मुलांना पण आजकाल मोबाईल लागतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्या अभ्यासावरती त्याचे इफेक्ट व्हायला लागतात. तर आपल्या अभ्यासावरती, आपल्या स्टडीवरती त्याचा काही इफेक्ट होऊ नये त्यामुळे मोबाईलचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे. आपल्या गरजांपुरताही फक्त मोबाईलचा आपण वापर करायचा आहे. आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मी थोडाच वेळ मोबाईल घेणार, की मी एंटरटेनमेंट करण्यासाठी फक्त थोडाच मोबाईलचा यूज करणार आहे किंवा सोशल मीडियाचा यूज करणार आहे. नंतर मी माझ्या स्टडीला, माझ्या रीडिंग्सला मी टाइम देणार आहे. मी आता जे तुम्हाला 4 पॉइंट सांगितलेले आहेत ते कशावरती सांगितलेले आहे, वाचन कसं करायचं,
आणि आता जे मी 5वा पॉइंट सांगणार आहे ते आहे की वाचलेलं हे कसं लक्षात ठेवायचं. 95% मुलांचा हाच एक ड्रॉबॅक आहे की त्यांचं वाचलेलं लक्षातच राहत नाही. मुलं अभ्यास करायचं म्हणून फक्त वाचन करत राहतात, परंतु त्यांनी किती वाचलं, किती त्यांच्या मेमरीमध्ये स्टोअर झालं हे काही समजत नाही. तर त्यासाठी हा 5वा जो पॉइंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. तर काय करायचं आहे, डेली आपण किती वाचन केलं आहे हे 2 मिनिटं शांत बसायचं आहे, 2 मिनिटं ध्यान करायचं आहे आणि फक्त रिमाइंड करायचं आहे की मी आता किती वाचलं हे 2 मिनिटं थांबून रिमाइंड करायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटं ध्यान करायचं आहे किंवा 5 मिनिटं, तुम्हाला किती मिनिटे ध्यान करायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवायचं. शांत बसायचं आहे आणि आठवायचं, रिव्हिजन करायचं की मी काल एका दिवसामध्ये काय काय केलं. पहा, रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण रिमाइंड करत नाही त्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट परफेक्टली लक्षात राहत नाही. पहा, स्कूलमध्ये जातो आपण, क्लासमध्ये जातो, फक्त तिथं स्टडीज करतो. तिथं प्रॉब्लेम एखादा मॅथ्सचा सोडवला की झालं, घरी आल्यानंतर आपलं आहे ते रुटीन चालू होतं. परंतु आपण हे लक्षात ठेवत नाही की ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज केला होता किंवा कुठला थेरम त्यामध्ये यूज झाला होता, ते पूर्ण आपल्याला विसरून जातं. त्यासाठी काय करायचं आहे, आपण दुसऱ्या दिवशी शांत बसायचं आहे आणि आपण काल किती शिकलो, आपण काल किती वाचन केलं हे फक्त रिमाइंड करायचं आहे आणि त्याचं थोडेफार रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन पहा खूप महत्त्वाचे आहे. कुठल्याही गोष्टीची रिव्हिजन केल्याशिवाय परफेक्टली आपल्याला ती लक्षामध्ये राहत नाही. त्यासाठी रिव्हिजन मस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. तर आय होप मी जो तुम्हाला 5 लर्निंग पॉइंट सांगितलेले आहेत ते तुमच्या लक्षात राहतील. जर तुम्ही ते फॉलो केले तर अगदी तुमच्या सहज तुम्ही वाचलेलं तुम्हाला लक्षात राहील. तर असेच एज्युकेशन विषयीचे भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी ST स्टडी गाईड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी मी मोटिवेशन घेऊन आलेले आहे. माझं नवीन एक चॅनल मी चालू केलेलं आहे सुप्रिया थोरे ह्या नावाने. तर तुम्हाला असेच स्टडी विषयी किंवा अदर गोष्टीविषयी मोटिवेट व्हायचं असेल तर माझ्या त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच भरपूर मोटिवेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःही मोटिवेट होत राहा आणि सतत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.